जय श्रीराम, जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र, तयाठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्माद पंकज स्मरणं, वासर्मणिरीवतं सारासी नाशयति विघ्नं, या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवे सदा वंदिता, समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं, मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जानामि पृथ्वी समुद्रलिथे, ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले, ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकालिया स्पर्शिला, ते पाय माझे भाळी असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला, ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातक नाशनं, ध्यात्वा निलोत्पल श्यामं राम राजीव लोचनं,
जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी, पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं अष्टप्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास राना शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी। कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मान मोहन गोपाला, घन श्याम गोपाला, देवकी नंदन गोपाला। गोपाला गोपाला गोपाला, गोपाला गोपाला गोपाला, देवकी नंदन गोपाला। श्याम सुंदर गोपाला, मन मोहन गोपाला, गोपाला गोपाला गोपाला,
गोपाल गोपाल गोपाल। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायणा, लक्ष्मी नारायणा, सत्यनारायणा, वेद पारायणा। ओम नमो नारायणा, श्रीमद नारायणा, भगवत नारायणा। ओम नमो नारायणा, श्री विष्णु नारायणा, श्री राम नारायणा, श्री कृष्ण नारायणा, श्री विठ्ठल नारायणा, श्री पांडुरंग नारायणा, श्री हरि नारायणा। ओम नमो नारायणा, ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। गण गण गणात बोते, गण गण गणात बोते,
गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोत, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोते, गण 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 गणात बोत, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ओम श्री हनुमते नमः. 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठनं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. रामाचा सेवक जय हनुमान. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम राम जय जय राम. श्रीराम जय 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 राम जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय जय राम. जय श्री राम. जय श्री राम. जय श्री राम.
जय जय श्रीराम. श्री तुकाराम महाराज गाथा अभंग 2187. येई वो येई धावूनिया, विलंब का लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोटी गुंतलीस माये विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. न करी आता आळस अव्यरू, वावया प्रगट कैचा दुर्यांतरू. न करी आता आळस अव्यरू, वावया प्रगट कैचा दुर्यांतरू. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. नेघे माझी वाचा विसावा, नेघे माझी वाचा विसावा. तुका मने हावा साधावा. नेघे माझी वाचा विसावा. तुका मने हावा साधावा. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोटी गुंतलीस माये विश्वव्यापके. विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतलीस माये विश्वव्यापके. येई वो येई धावूनिया, येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. विलंब का वाया लावियला कृपाळे. येई वो येई धावूनिया, विलंब का वाया लावियला कृपाळे. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. हरी जय जय राम राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10 ओवी 100 ते 135. विभूती योग.
ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या जय जय संसमेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जो जय तैसे मी एकची पाहिले मग मी तेची मनाते व्याले तेथे सप्त ऋषी झाले चारी म्हणून तैसे मी एकची पहिले मग मी तेची मनाते व्याले तेथे सप्त ऋषी जाहरे चारी म्हणून ही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजा जात ऐशनी हे विश्व येते मेच विस्तारिलोसे निरुते परिभावाचे निहाते माने जयाम या लागी सुभद्रापती हे भाव या माझी या विभूती आणि यांची या व्याप्ती व्यापिले जग मनोनी गाया परी ब्रह्मादी पिपलिकावरी मी वांचो नि दुसरी गोटीच नाही ऐसे जाणे जो साचे तयाचे रे झाले ज्ञानाचे मनोनी उत्तमाधम भेदाचे दुस्वप्न न देखे मी माझी या विभूती अधिष्ठिली या व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकची मानी मनोनी निशंके येणे महायोगे मज मिनले मनाचे नियांगे यत संशय करणे न लगे तो त्रिशुद्धी जाहला काजे ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिटी तयाची भजनाचे नाटी सुती मजम मनवनी अभेदो जो भक्ती योगू तेथे शंका नाही नये खंगू करिता ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी तोची अभेदू कैसा हे जाणावया मानसा साध घाली तरी परियसा बोली जेलम तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासोनी आघवा निर्वाहो यांचा कल्लोळ माळा अनेगाम जन्म जळीची पैगाम आणि तया जळची आश्रय तरंगा जीवन ही जळम ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचोनी नाही विश्वी ये ऐशिया व्यापका माते मानुनी जे भस्ती भलते थे परिसाचो कारे उदिते प्रेम भावे देश काळ वर्तमान आगवे मजसी करोनी अभिन्न जैसा वायू होवोनी गगन गगने चिविरे देश काळ वर्तमान आगवे मजसी करोनी अभिन्न जैसा वायू होवोनी गगन गगनीची विचरे गगनीची विचरे ऐशेने जे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी सांटवोनी माते जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगु निश्चित जान माझा जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत हा भक्ती योगु निश्चित जान माझा चित्ते मीची जाहले मियाची प्राणे झाले मग जीवो मरो विसरले बोधाची या भुली मग तया बोधाचे नि माझे
नाचती संवाद सुखाची भोजे आता एकमेका घेपे दिजे बोधाची वरी जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळली कालवती परस्परे मग तरंगाशी धवळा रे तरंगाची होती तैशी यरयरांची ये मिळणी पडत आनंद कल्लोळाची वेणी तेत बोध बोधाची लेणी बोध्याची मिरवी जैसे सूर्ये सूर्या ते ओवाळीले की चंद्रे चंद्रम्याक्षे दिदले नातरी सरीसेनी पाडे मिनले दोन्ही उगम तैसे प्रयाग होत सामरस्याचे वरी ओसन तरत सात्विकाचे ते संवाद चतुष्पंथीचे गणेश झाले तेव्हा तया महासुखाचे निभरे धावो निदेहाची या गावा बाहेरे मिया झाले तेने उद्गारे लागती गाजो पै गुरु शिष्याची या एकांती जे अक्षरा एकाची वदती ती मेघाची या परित्री जगती गर्जती सैंघ जैशी कमळ कळिका झालेपणे हृदयची या मकरंदात राखोने ते राय रंका पारणे आमोदाचे तैशेची माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तया विश्रामाजी विरत अंगे जीवेन तैशेची माते विश्वी कथित कथितेनी तोषे कथू विसरत मग तया विश्रामाजी विरत अंगे जीवेन ऐशी प्रेमाचे निभवशे नाही राती दिवो जानने केले माझे सुख अव्यंगवाने आपण पेयाजी तया मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही ते ठाईचीच ती घेतली शेल काजे ते जी आवाटा निघाले गा सुभटम ते सोय पाहुनी अवाटा स्वर्गाप वर्गम मनोनी ती जे प्रेम धरिले तेची आमुचे देणे उपाहिले परी आम्ही देयावे तेही केले ती मनी आता यावरी तुले घडे जे त्यांची सुख आगळे वाढे आणि काळाची दृष्टी न पडे ते आमा करणे लळेची या बालका किरीटी गवसनी करोनी स्नेहाची दिठी जैशी खेळता पाठोपाठी माऊली धावे ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन याचा करोनी ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये ते जो जो खेळ दावी तो पुढे सोन याचा करोनी ठेवी तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाये जिये पदवीचे निपोषके ते माते पावती आता सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू जिये पदवीचे निपोषके ते माते पावती यथा सुखे हे पाळती मज विशेखे आवडे करू राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय
राम कृष्ण हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, हरी जय जय राम, राम कृष्ण हरी। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 5 भाग 4। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। रावण्यानो माया शक्ती, सुग्रीवा धरावा कपट गती, जाननी कपीपती केली युक्ती ते ऐकम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आय, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संताची, रंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे देई प्रेम काही कळाम। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल, हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनास विकाज, काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 5व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला परमसेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामराय यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बापा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमच्या गुरुवर्यांना आणि माता पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। राजा सुग्रीव काही जरी केलं, किती जरी झटलं, झोंबाझोंबी केली, मल्लयुद्ध केलं, डाव वापरले, तरी पण आपल्याला ऐकत नाही हे राजा रावणाच्या लक्षात आलं। आणि राजा रावणानं कपट गतीनं सुग्रीवाला पकडायचं धरायचं असं मनामध्ये ठरवलं। आपली माया वापरायची, लीला करायची आणि त्या लीलेमध्ये गुंतवायचं असं विचार राजा रावणाच्या मनामध्ये घोळत असताना वानरांचा राजा सुग्रीव याला ही युक्ती राजा रावणाची लक्षात आली। राजा रावण आपल्याला गुंतवू पाहतोय हे लक्षात आलं आणि त्यावेळेस राजा सुग्रीवानं काय युक्ती केली ते ऐका। म्हणतात, बाहू बाहुशी कवळीत, पदी पदा कळीत, सिरी सिरा ते आदळत, पुच्छ नाका ते सुदले। सुग्रीवानं काय केलं, दंडाला हाणायचं, कवळायचं, पायानं पायाला राजा रावणाच्या हाणायचं, डोक्याची टक्कर राजा रावणाच्या डोक्यावर मारायची, आपलं डोकं त्याच्या डोक्यावर आदळायचं आणि आपली जी शेपटी आहे म्हणले ते राजा रावणाच्या नाकात घालायला राजा सुग्रीवानं सुरुवात केलेली आहे। रावण सट सटा शिकी, सुग्रीव हानी भुक्या बुक्की, तेने लंकेश अति दुःखी अधोमुखी पाडीला। नाकामध्ये शेपटी गेल्यामुळं राजा रावणाला शिंका येऊ लागल्या। सटासट राजा रावण शिंकू लागला आणि जसा तो शिंकण्यामध्ये गुंतला, राजा रावण शिंकायला लागला, बेजार झाला आणि वरून राजा सुग्रीव बुक्क्याचा मारा करू लागला। त्यामुळे राजा रावण अतिशय दुःखी झाला आणि खाली तोंड करून राजा सुग्रीवानं राजा रावणाला पाडलं। म्हणतात, दाही कंठ तत्काळ पुच्छ लावनिया कळ, रावण सर्वांगे विकळ
पाडिला तत्काळ सुग्रीवे. राजा रावणाच्या दाही असणाऱ्या शिराला कंठाच्या ठिकाणी राजा सुग्रीवानं आवळलं, कळ लावली आणि त्याच्या वेदना राजा रावणाच्या सगळ्या अंगाला होऊ लागल्या. राजा रावण विकळ होऊन जमिनीवरती खाली तोंड करून पडला. अशी गत राजा सुग्रीवानं राजा रावणाची केली. रावण पडिला चेतन, याशी मारिता न लगे क्षण. जीवे मारिताची रावण, राम संपूर्ण क्षोभेल. आता राजा रावण जमिनीवर पालता पडलेला आहे. ज्याप्रमाणे एखाद शुद्धीवर नसलेले माणूस असतो तशी बेशुद्ध अवस्था राजा रावणाची झालेली आहे. काही हालत नाही, बोलत नाही, काय प्रतिक्रिया देत नाही. राजा सुग्रीवाने विचार केला, याला अशा अवस्थेत मारायला एक क्षण सुद्धा मला लागणार नाही, पण मी जर राजा रावणाला संपवलं तर रामरया माझ्यावर रागावेल. असा विचार राजा सुग्रीव करू लागलेले आहे. श्रीरामे वाहिली असे आन, स्वहस्ते मारावा रावण. त्याशी मारिता आपण, श्रीराम दारुण क्षो कोपेल. श्रीरामाने शपथ घेतलेली आहे, प्रतिज्ञा केलेली आहे, स्वतःच्या हातानं स्वतःच्या बाणानं राजा रावणाला मारीन. आणि आता जर मी राजा रावणाला संपवलं तर मग रामराया माझ्यावर भयंकर भयंकर रागावतील. असा विचार राजा सुग्रीव करू लागलेले आहे. श्रीरामाची हे प्रतिज्ञा मिथ्या करणे हे अवज्ञा. हे कळले सुग्रीव सर्वज्ञा, दशाननान मारीच. रामरयाची प्रतिज्ञा सिद्धीला जायची असेल तर आपण आगावपणा करून चालणार नाही. बर का म्हणून आगावपणा करायचा? उगाच विनाकारण आगावपणा करण्याला काही चव आहे का? आपण रामरयाचे आज्ञाधारक आहोत, मग अवज्ञा का करायची? चुकीचं वागायचं नाही, मर्यादा सोडून वागायची नाही. हे राजा सुग्रीवाच्या लक्षात आलं. एवढा राजा सुग्रीव सर्वज्ञ म्हणतात, हुशार आहे, चतुर आहे, बुद्धिमान आहे, म्हणून तो राजा रावणाला जिवंत सोडतो, त्याला खल्लास करीत नाही. मारिताची रावणाशी, द्रोही व्हावे श्रीरामाशी. वृत्तांतरणे सेवेशी, या लागी त्याशी न मारीच. जर राजा रावणाला आपण मारलं तर रामाबरोबर आपलं संबंध बिघडतील, रामराय आपल्यावर रागावतील, आपल्याला शिक्षा करतील आणि सेवेमध्ये रामरायाची आणि आपल्यामध्ये अंतर पडेल. म्हणून राजा रावणाला राजा सुग्रीव संपवत नाही, मारत नाही, जिवंत सोडतो. रणी गांजोनी रावण, मुकुट घेऊन या जान. सुग्रीव जातो मी आपण, केले गर्जना लंकेशी. राजा सुग्रीवानं भुभुकार केला, मोठ्यानं ललकारी दिली आणि सुग्रीव असा म्हणू लागला, रणांगणामध्ये मोठ्यानं गर्जना करून बोलू लागला. रणांगणामध्ये राजा रावणाला निचेष्टित पाडून गांजून राजा रावणाचा मुकुट घेऊन जाणारा मी वानरांचा राजा सुग्रीव आहे. मी निघालेलो आहे. राजा रावणाचा डोक्याचा मुकुट मी काढून घेतलेला आहे. राजा रावण आता शुद्धीवर नाही तरी मी चाललेलो आहे. अशी गर्जना लंकेमध्ये राजा रावणाच्या राजा सुग्रीव करू लागलेला आहे. इंद्रजित आणि कुंभकर्ण निजळे वीर प्रधान. जाशी असेल अंगवण करावया रण ती यावे. आता राजा रावण तर म्हणजे धुळीला मिळालेला आहे, पालता पडलेला आहे जमिनीवर. त्याला आता शुद्ध नाही बुद्ध नाही म्हणले त्याचा काही वार घेऊन
इंद्रजित, कुंभकर्ण, अजून कोण निधडे वीर असतील, प्रधान असतील, ज्यांची कुणाची हिम्मत असेल, अंगवण असेल, त्यांनी माझ्याबरोबर युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये यावं अशी गर्जना राजा सुग्रीव करू लागलेले. कुंभकर्ण निद्रापन्न, इंद्रजित धाके कंपायमान, लपाले सैन्य प्रधान, पडिले मौन राक्षसां. कुंभकर्ण तर झोपेत होता, डाराडूर निवांत घोरत होता. त्याला तर या गोष्टीची काही माहिती नाही, काही कदर नाही, काही देणं नाही, काही घेणं नाही. इंद्रजिताला तर वानराचा हिसका माहित होता, कारण पूर्वी हनुमंतराय आले होते. त्या हनुमंतरायाच्या जे सगळं वानर सैन्य, त्या वानर सैन्याचा अधिपती म्हणजे हा राजा सुग्रीव आहे. आता एक सेवक, एक दास येऊन जर इंद्रजिताला बदडून जात असेल आणि इंद्रजिताला त्या वानराच्या भीतीने जर पळून गुहेमध्ये दडून जाऊन बसवावं लागत असेल, तर आता तर हा राजा सुग्रीव आहे. म्हणून इंद्रजित तर भीतीनं थरथर कापतोय. जे सैन्य आहेत, जे प्रधान आहेत, तेही लपवून बसले म्हणतात. राक्षस मंडळीमधलं कोण पुढे यायला तयार नाही, कोण बोलायला तयार नाही, कोण ब्रशब्द काढायला तयार नाही. सगळ्या राक्षसांना मौन धारण करावं लागलं. एवढा दबदबा सुग्रीवाचा तिथं पसरला म्हणतात. ऐसे गर्जनी लंकेसी, घेवोनी रावणाचे मुकुटासी, सुग्रीव उडाला आकाशे, श्रीरामापाशी यावया. अशा प्रकारची कपिपत्ती सुग्रीवानं मोठी गर्जना केली. सगळ्यांना लंकेमध्ये आव्हान दिलं. ज्याची टाप असेल त्यानं लढायला यावं म्हटलं, पण कुणीच यायला तयार नाही. हे राजा सुग्रीवाच्या लक्षात आलं. रावणाचा मुकुट घेऊन रामरायाच्या भेटीला येण्यासाठी आकाश पंतानं सुग्रीव उड्डाण घेऊन निघालेले आहे. आकाशामध्ये उडालेले आहे. सुग्रीव निदडा वीर परमा, नाही संग्रामी श्वेद श्रम, अपार क्रमोनी व्योम, आला श्रीराम ठाकोनी. सुग्रीव राजा अतिशय सर्वश्रेष्ठ आहे म्हणतात. निधड्या छातीच आहे, महावीर आहे. त्याच्यासारखा शूर धीर वानरांचा दुसरा कोणी राजा नाही. एवढं घनघोर रणकंदन केलं, संग्राम केला, पण दमला नाही, भागला नाही, घाम नाही, काय नाही. आणि राजा रावणाच्या लंकेतून रामरायाच्या भेटीला निघालेला सुग्रीव आकाशपंतानं जिथं रामराय आहेत तिथं आलेला आहे म्हणतात. मूर्छित पाडून या रावणासी, मुकुट घेतला न कळता त्यासी, सुग्रीव आला श्रीरामापासी, विजयाभिनिवेशी डुल्लत. राजा रावणाला माती मोल करून, धूळ चारून, पालता पाडून, मूर्छित असताना त्याचा मुकुट घेतलेला त्याला कळू न देता राजा रावणाचा मुकुट घेऊन राजा सुग्रीव रामरायाजवळ विजयाच्या आनंदामध्ये डुल्लत आलेला आहे. वानरांचा राजधर जो का सुग्रीव राजेंद्र, तेने संग्रामी दशशिर स्वये दुर्धर जिंकिल. वानरांचा राजा जो सुग्रीव आहे, त्यानं राक्षसांचा राजा रावण युद्धामध्ये जिंकला. भयंकर अशा प्रकारचं, घनघोर अशा प्रकारचं युद्ध केलं आणि राजा रावणाला राजा सुग्रीवानं हरवलं. जो नाटुपे सुरासुरा, जो नाटोपे यक्ष किन्नरा, जो नाटोपे नृपा नरवरा,
जो विखारा नाटोपे. हा राजा रावण फार बलाढ्य होता, महाबळी होता, तुर्बळी होता, जो देवा दानवांना ऐकत नव्हता, यक्ष किन्नरांना ऐकत नव्हता, श्रेष्ठ श्रेष्ठ महावीरांना, राजे लोकांना ऐकत नव्हता. हजार हत्तीचं बळ असल्यासारखा हा कोणालाच मोठमोठ्या सर्पांना सुद्धा आवरत नव्हता, असा महाभयंकर ताकदीचा राजा रावण. पण वानरांचा राजा सुग्रीव त्याला हरवतो, त्याला मूर्छित पाडतो, त्याचा मुकुट काढून घेतो आणि रामरायाच्या भेटीला येतो. हा राजा सुग्रीवाचा पुरुषार्थ आहे. आणि ही खबर वानरांना लागली, वानरांना आनंद झाला, वानर जे जेकार करू लागले. नाटोपे दानवा घोरांदरा, नाटोपे दैत्या दुर्धरा, ज्याचा त्रैलोकी दरारा त्या दशशिरा जिंकले. जो दानवांना ऐकत नाही, दैत्यांना ऐकत नाही, जो आपला दरारा त्रैलोक्यामध्ये आजपर्यंत वाढवून ठेवलेला आहे ज्यानं, असा राजा रावण. त्या 10 तोंडाच्या राजा रावणाला वानरांच्या राजा सुग्रीवानं जिंकलं. सुग्रीवा संग्रामाची कीर्ती, असुर सुर नर वानीती, एवढी पावोनी विजय कीर्ती, आला कपिपती रामाजवळी. सुग्रीवानं संग्राम केला, रणकंदन केलं, राजा रावणाला धूळ चालली, पराजित केलं. राजा सुग्रीव विजयी झाला आणि त्यामुळं सुग्रीव संग्रामाची कीर्ती दानवामध्ये, देवामध्ये, मानवामध्ये पसरली. सगळे सुग्रीवाचं वर्णन करू लागले, स्तुती करू लागले. एवढा विजयी संपादन करून, यश कीर्ती मिळवून हा वानरांचा राजा सुग्रीव रामाजवळ आलेला आहे. उडोनिया सावकाशी, अपार क्रमोनी आकाशी, सुग्रीवाला कपीशेनेशी, श्रीरामापाशी वंदावया. अशा प्रकारे युद्ध खेळून, संग्राम करून, राजा रावणाला हरवून, राजा रावणाला मूर्छित पाडून, आकाशामध्ये उड्डाण घेऊन, राजा रावणाचा मुकुट काढून घेऊन, लांबचा पल्ला मागे टाकून आकाशपंतानं राजा सुग्रीव वानर सेनेजवळ, जिथं रामराय आहेत तिथं सुवेळाचल पर्वतावर रामरायाच्या दर्शनाला, रामरायाला वंदन करण्यासाठी आलेले. सुग्रीव जो का सूर्य सुत, रावण विजयाती विख्यात, वंदावया श्री रघुनाथ, अर्थभूत स्वये झाला. सुग्रीव विजय घेऊन आलेले आहे, राजा रावणाचा पराभव केलेला आहे आणि सूर्याचा सूत असणारा सुग्रीव रावणावर विजय मिळवल्यामुळं जगामध्ये प्रसिद्ध झालेले आहे. कीर्ती सगळीकडे पसरलेली आहे. रामरायाच्या दर्शनासाठी उत्सुक झालेला राजा सुग्रीव प्रभूंच्या दर्शनासाठी रामरायांच्या दिशेनं रामराया जवळ आलेले आहे. रावणाच्या मुकुटासी ठेवून श्रीराम पायापाशी, सुग्रीव लागला पायासी अति उल्हासे स्वानंदे. राजा सुग्रीवाला खूप आनंद झालेला आहे. आनंदाच्या भरामध्ये रावणाचा आणलेला मुकुट रामरायाच्या पायाजवळ ठेवून राजा सुग्रीवानं रामरायाच्या चरणावरती नतमस्तक होऊन रामरायांचं प्रभूंचं दर्शन घेतलेलं आहे. देखोनी सुग्रीवाची ख्याती, एकांगे जिनोनी लंकापती, तेने वानर उल्हासती, पाया लागती जय शब्दे. सुग्रीवाची ख्याती, शूरता आणि राजा रावणावर
मिळवलेला विजय यामुळे वानरांना उल्हास झालेला आहे. सर्व वानर राजा सुग्रीवाच्या पायाला लागू लागलेले आहेत. जे जे कार करू लागलेले आहेत. सर्व वानरांना आनंदी आनंद झालेला आहे. विजयी झाला सुग्रीवा वीरा सुखावला श्रीरामचंद्र वानरांचा जे जेकार केला गजर हरिनामे. हरिनामाचा गजर आनंदाच्या भरामध्ये सगळी वानर करू लागलेली आहेत. राजा सुग्रीव विजयी झाला म्हणून रामप्रभूंना आनंद झालेला आहे, सुख वाटलेलं आहे. श्रीरामाच्या कृपा दृष्टी सुग्रीवासी विजय पुष्टी एकला नवाये सृष्टी स्वानंद कोटी अल्लादे. राजा सुग्रीवाला एवढा आनंद झालेला आहे. रामरायांनी आपल्यावर कृपादृष्टी केली, कृपादृष्टी ठेवली आणि कृपा आशीर्वादामुळेच राजा सुग्रीव राजा रावणावर विजय मिळवू शकला. हे पाठबळ कुणाचं आहे, याला आधार कुणाचा आहे, अधिष्ठान कुणाचं आहे, तर भगवान परमात्मा श्रीरामाचं आहे. आणि त्यामुळं एवढा आनंद गगनात मावेनासा झाला. स्वानंदाच्या कोटीच्या कोटी ज्याला आल्हाद म्हणतात तो आल्हाद ओसंडून वाहू लागला. रघुवंशीचा रघुनाथ त्यासी द्यावया सुखार्थ सुग्रीवे जिंकिला लंकानाथ तेने कपी पूजित कपीनाथ. दाशरथी राम म्हणून अवताराला आलेला रघुवंशाचा भगवान परमात्मा श्रीराम त्यांना सुख देण्यासाठी, आनंद देण्यासाठी, बरं वाटण्यासाठी राजा सुग्रीवानं राजा रावणावर चढाई करून राजा रावणाला जिंकलं. राजा सुग्रीव विजय झाला. त्रैलोक्यामध्ये राजा सुग्रीवाची कीर्ती पसरली. याचा आनंद वानर सेनेतल्या प्रत्येकाला झाला. आणि वानरनाथ राजा सुग्रीवाची पूजा करू लागले. युद्धा विघात कपीपती ते देखो नी रघुपती आलिंगोणी अति प्रीती काय त्या प्रती बोलत. राजा सुग्रीव युद्ध करून आलेले, अंगावर काही जखमा दिसत आहेत. हे रामरायांनी पाहिलं, जवळ बोलावून घेतलं. कडकडून राजा सुग्रीवाला अति आवडी प्रेमानं मिठी मारली, आलिंगन दिलं. रामरया राजा सुग्रीवाला काय बोलू लागले ऐका म्हणतात. सुग्रीव राजा तू आपण मजसी न पुस्ताची जाण एकल्या जावो नि केले रण दुरेचे लक्षण हे नव्हे. ए राजा सुग्रीवा, तू वानरांचा राजा आहेस खरंय. तू शूर आहे, वीर आहे, धीर आहे, महाबळे, धाडशी आहे, पराक्रमे, यात काही शंका नाही रे सुग्रीवा. अरे पण निदान तू मला सांगून जायचं, मला विचारून जायचं. एकट्यानं जाऊन युद्ध केलं हे काय बरोबर नाही गड्या. हे असं करणं तुला शोभत नाही. अशा प्रकारे राजा सुग्रीवाला राम रया बोलू लागले. आजी माझे भाग्य समर्थ जे तू आलाशी जीवे जीत जै तुझ मारिता लंकानाथ तै मज प्राणांत ओढवता. अरे बाबा सुग्रीवा, आपलं भाग्य चांगलं, नशीब बलवत्तर, म्हणून तू लंकेतून सगळ्यांच्या तावडीतून सुटून सही सलामत विजय संपादन करून आला. हे आपलं नशीब. जर तू एकटा गेला होता, सगळ्या राक्षसांच्या गराड्यामध्ये सापडला असता, सगळ्यांनी तुझी दानादानी उडवून दिली असती, तुला मारलं असतं, तुझ्या जीवाचं बरं वाईट काही झालं असतं, समज तुझा प्राणांत झाला असता, राजा रावणानं जर तुला मारलं असतं तर मग माझी काय अवस्था झाली असती.
राम तरी कशाला प्राण ठेवतोय, मला सुद्धा संपायची वेळ आली असती राजा सुग्रीवा. असं राजा सुग्रीवाला राम राया बोलू लागले. भिडता सुग्रीव लंका नाथ, मजनी संदेहो पै प्राणांत. विभीषणाशी अति कल्पांत, वृता पुरुषार्थ संग्रामी. त्यावेळेस रामराया म्हणतात, सुग्रीवा, राजा रावणाबरोबर रणकंदन करताना तू जीवाची बाजी लावून लढशील हे मला माहिती आहे, यात शंका नाही. पण एकट्यानं जाणं, एकट्यानं युद्ध करणं म्हणजे फार अवघड गोष्ट आहे म्हणले. ह्या सगळ्या गोष्टीबद्दल निदान विभीषणाला तरी विचारायला पाहिजे होतं, कारण सगळ्या कल्पना विभीषणाला माहिती आहे. आणि मग बाकीची वर्म सोडून वर्मावर घाव न घालता उगा रात्रंदिवस झट घेत बसण्यापेक्षा जे मर्म काय आहे, वर्म काय आहे हे जाणून घेऊन मग कष्ट घेतलेलं बरं. नाहीतर वृथा पुरुषार्थ संग्रामामध्ये करणं हे काही बरोबर नाही. असं रामराया राजा सुग्रीवाला बोलू लागले. एकाकी संग्रामा गोष्टी, हे तव तुझी बुद्धी खोटी. हस्ता सैन्य कोट्यानुकोटी, वृथा आटाटी का केली. रामराया राजा सुग्रीवाला म्हणतात, ए राजा सुग्रीवा, अरे युद्ध काही एकट्यानं खेळायची गोष्ट आहे का? बर, तू एकटा युद्धाला गेलास आणि हे जे असणार कोट्यानुकोटी वानर सैन्य हे कशासाठी म्हणले? हे काय मजा म्हणून, शोभा म्हणून बरोबर घेऊन आलोय का आपण? मग तू उगच्या उग व्यर्थ स्वतःला का त्रास करून घेतोस? काय एवढं जीवावर वेचण्यासारखं संकट ओढवून घेतोस? काय एकटा गेलास? काय एकट्यानं युद्ध केलंस? हे तुझं वागणं, ही तुझी बुद्धी खोटी गड्या. हे काही शोभत नाही, हे काही बरोबर नाही. केलं ते सगळं चुकीचं केलं. जरी तू विजय घेऊन आला असशील, पुरुषार्थ गाजवला असशील, मला शंका नाही त्या गोष्टीची. देह जावो अथवा राहावो, पांडुरंगी दृढ व्हावो, या परम असणाऱ्या प्रमाणावर तुझा निर्धार आहे राजा सुग्रीवा, मला माहिती आहे. अरे पण हे एवढं कोट्यानुकोटी सैन्य असताना एकटा गेलास, एकटा युद्ध केलंस आणि एकट्यानं युद्ध करायला जाताना निदान मला सुद्धा सांगितलं नाही. मला सांगून तर जायचं, मी निघालोय, मी रावणाबरोबर युद्ध करायला चाललोय. का सांगितलं नाहीस? राजा सुग्रीवाला रामराया बोलू लागले. सुग्रीवा मारिल्या शरणागता, भरत शत्रुघ्न तिघी माता. प्राप्त झाली ही सीता, प्राण सर्वता राखीन. सुग्रीवा, अरे तुझं काय भलं झालं असतं आणि त्या भल्या बोऱ्यामध्ये वाईट गोष्टी घडल्या असत्या तर मग काय करायचं होतं म्हणले? शरणागताचं रक्षण करायला राम कमी पडला. सेवकाचा प्राण रामरायाच्या गेला, शरणागत मेला. आणि मग जर मला हे राज्य, भरत, शत्रुघ्न, तिघी आया, त्याचबरोबर सीता जरी प्राप्त झाली, सगळं जरी मला मिळालं
तरी प्राण सर्वथा राखीना. अरे शरणागत मेल्यानंतर मी जिवंत कसा राहू शकेल? माझा प्राण राहणार नाही, मी संपेल. अशा गोष्टी घडल्या असत्या. राजा सुग्रीवा रामराया बोलू लागले, शरणागताचे जे मरण तेची माझे प्राणोत्क्रमण. सखास्ताही लक्ष्मण प्राण सर्वता राखितो ना. शरणागत आलेले त्यांना जर मरण येत असेल तर शरणागत म्हणजेच माझा जीव की प्राण असतात. त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये. त्यांना साधे थोडं ओरबडता सुद्धा कामा नये. त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. आणि जर शरणागताला बरं वाईट काही झालं तर माझ्या सोबती असणारा माझा लक्ष्मण सुद्धा माझ्या प्राणाला राखू शकत नाही. तो सुद्धा काही करू शकणार नाही. अशी माझी अवस्था आहे. शरणागता शरण्य मीच एकू अशी माझी अवस्था आहे. रामराया बोलतात, मज सांडिताची प्राण निमती सीता लक्ष्मण. निमते भरत शत्रुघ्न सूर्यवंशी कंदन सर्वाते. अरे बाबा राजा सुग्रीवा, शरणागताला जर मरावं लागलं तर मग मी प्राण ठेवणार नाही. मी संपलो हे जर लक्ष्मणानं पाहिलं, सीताला कळालं तर लक्ष्मण आणि सीता प्राण सोडतील. राम लक्ष्मण सीता ही जगदुनिया सोडून गेले हे जर भरत शत्रुघ्नाला कळलं तर तेही आपला प्राण ठेवणार नाहीत. आणि मग सूर्यवंशामध्ये सगळं घात पात घडले असते. सगळ्यांच्या जीवावर बेतलं असतं. अरे सुग्रीवा, असं कृत्य करणं हे आगावपणाचं लक्षण आहे. हे काय तुला शोभत नाही. रामराया बोलतात, रावण सुग्रीव करिता घात तय सूर्यवंशा होतांत. दैवे चुकविला कुळकंदनार्थ पुढे ऐशे कृत्य न करावे. आता फाजीलपणा केलाय म्हणले, आगावपणा केलाय, मर्यादा सोडून वागलायस तू सुग्रीवा. हे एकतर मला अजिबात म्हणजे अजिबात पटत नाही, मला सहन होत नाही म्हणले. असं का तू केलं या प्रश्नाचं उत्तर आहे का तुझ्याकडं? अरे राजा रावणानं जर सुग्रीवा तुझा घात केला असता तर अख्खं सूर्यवंश आहे ना, सूर्यकुळ आहे, त्याचा घातपात झाला असता. पण एक नशीब चांगलं म्हणून हा कुळाचा घात, कुळाचं कंदन आपल्या नशिबानं चुकवलेलं आहे. याच्या पुढं असं आगावपणाचं काम अजिबात सुग्रीवा तू करायचं नाही. मला काही ते पटणार नाही. असं काही केलं तर चालणार नाही. रामराया राजा सुग्रीवाला बोलू लागले, सुग्रीव युद्धी अति समर्थ तुझा जानो मी पुरुषार्थ. जेने होय कुळ कंदनार्थ तैसा अनर्थ न करावा. ए राजा सुग्रीवा, मला माहिती आहे म्हणले तुझ्याकडे भरपूर ताकद आहे, तू पुरुषार्थ आहे, शूर आहे, वीर आहे, तुझ्याकडे धैर्य आहे, निधड्या छातीचा तो आहे. अरे पण सगळ्या कुळाचा नाश होईल अशा काही गोष्टी मुद्दाम करायची काही गरज आहे का म्हणले? विस्तवाला हात लावून पोळतोय का बघायची काही गरज आहे का? बसलेल्या गाण्या खवळायची काही गरज आहे का? अरे एकट्यानं जायचं आणि वाघाच्या जबड्यामध्ये हात घालायचा काही गरज आहे का? काय गरज होती राजा सुग्रीवा? हे एकट्यानं तूच काही उक्त घेतलेलं आहे का? का म्हणून एवढा जीवावर उदार झालास? का म्हणून एकटा निघून गेलास? आणि जर तुला काही झालं असतं तर कुळाचा अख्ख्या घात झाला असता, रघुवंश रघुकुळ संपलं असतं.
अशा गोष्टी घडण्यासारखी कृत्य तू अजिबात करू नको. आपण काय कृत्य करतोय हे जरा विचार करून केलं पाहिजे. याचे पुढे परिणाम काय होतील याची जाणीव असली पाहिजे. अनर्थ होण्यासारखी अपराधी अशी कृत्ये राजा सुग्रीवा तू पुन्हा करू नये. राम रया राजा सुग्रीवाला ताकीद देतात आणि त्याच्या पुरुषार्थाचं कौतुक ही राजा सुग्रीवा समोर रामराया करतात. ऐकोनी श्रीरामाचे वचन सुग्रीवे घातले लोटांगण. मस्तकी बंधोनी आचरण काय आपण बोलत. रामरायाच्या मुखातले अमृत वचन कपिराज कपिपती राजा सुग्रीवानं ऐकली. राजा सुग्रीवानं रामरायाच्या चरणावरती लोटांगण घातलं, लोळण घेतली, दंडवत घातलं, मस्तकी चरण धरले, चरणाला वंदन केलं आणि राजा सुग्रीव प्रभूंना रामरायांना काय बोलू लागले. तुझी भार्या चोरोनी नेता त्या देखो निलंका नाता. धीर न धरवेची पुरुषार्था करावया घाता खवळलो. रामराया सुवेळाचेळ पर्वतावरून ज्यावेळेस आपण खाली पाहिलं त्यावेळेस गोपुरावर चढलेला राजा रावण मी पाहिला आणि राजा रावण माझ्या दृष्टीला दिसला. त्याची 10 मुंडकी पाहिली. 10 तोंडाच्या राजा रावणाला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस माझ्यातला राग उपाळून आला. म्हणले माझ्या रामाची बायको चोरून नेतो असा चोरटा असणारा राजा रावण, या राजा रावणाला आता आपला पुरुषार्थ दाखवायची वेळ आलेली आहे. आता याला माझा खमंग अशा प्रकारचा हिसका दाखवतो. हा विचार माझ्या चित्तामध्ये आला, मनामध्ये आला. मला स्वतःला आवरू शकलो नाही म्हणून राजा रावणाला खल्लास करावं, त्याचा खात्मा करावा, त्याचा घात करावा म्हणून माझ्यातल्या रागानं मला खवळलं गेलं आणि तो राग मी माझ्या मनानं आवरण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या मनानं माझं काही ऐकलं नाही आणि म्हणून मी एकलाच निघून राजा रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी, पुरुषार्थ गाजवण्यासाठी गेलो होतो रामा. अशी कबुली राजा सुग्रीव रामरायाला देऊ लागलेले आहे. पुर दाटला पुरुषार्था तुझ पुसावे नाटवे चित्ता. रणी मारावे लंकानाता सवेग यार्था उडालो. माझ्या अंगामध्ये एवढी वीरश्री भरली, एवढा आवेश आला आणि त्या उत्साहामध्ये, त्या रणमदामध्ये मी एवढा उन्मत्त झालो, मगरमस्त झालो. कधी एकदा जावं राजा रावणाबरोबर युद्ध करावं, त्या राजा रावणाला कधी एकदा घोळसावं, राजा रावणाला कधी एकदा नेस्तनाभूत करावं, त्याच्याबरोबर रणांगण करावं, मारावं लंकानाथाला, राजा रावणाला संपवावं, त्याचा घात करावा, आपला बदला घ्यावा, सूड घ्यावा, ही एक भावना मनामध्ये जागृत झाली, पेटली. आणि त्यामुळं तुला विचारावं, तुझी परवानगी घ्यावी, हेही रामा मी विसरलो, हेही माझ्या लक्षात राहिलं नाही. आणि याच उद्देशानं मी उसळी घेतली, उड्डाण केलं आणि एकटाच जाऊन युद्ध करून आलो. अशा प्रकारे रामरायाला राजा सुग्रीव आपण काय एकटं गेलो याबद्दलची कबुली देऊ लागलेली आहे. अंगी असता अंगवन धीरण धरवे अर्धक्षण. हेची पुरुषार्थाचे लक्षण सत्य जाण श्रीरामा. अंगामध्ये जो आवेश असतो, जी लढण्याची जिद्द असते, जी लढण्याची तयारी असते, जी अंगामध्ये सामर्थ्य शक्ती असते, ज्याला आपण खुमखुमी म्हणतो, ती खुमखुमी आपल्याला धीरच धरू देत नाही, अर्धक्षण सुद्धा थांबवू शकत नाही. आणि त्या उल्हासामध्ये आपण समोरच्यावर चाल करतो आणि हे चाल करण्याचं लक्षण म्हणजेच पुरुषार्थाचं लक्षण आहे रामा. हे काय तुम्हाला सांगायची गरज आहे का श्रीरामा? राजा सुग्रीव बोलू लागला, मी जे बोलतोय
ते खरं बोलतोय असंही रामरैयाला अगदी मनापासून अंतकरणापासून राजा सुग्रीव बोलू लागला. ऐकोनी सुग्रीव भाषण पुरुषार्थाचे निज लक्षण, तेने संतोषोनी रघुनंदन दे आलिंगन स्वानंदे. सुग्रीवाच्या मुखातले शब्द रामरायांनी ऐकले आणि ह्या पुरुषार्थाच्या गोष्टीमुळे खुमखुमीमुळे हे सगळं घडलेलं आहे हे रामरायाच्या लक्षात आलं. जाऊ दे म्हटले, गेला होता, युद्ध केलं, पराक्रम केला, राजा रावणाला पराभूत केलं, विजय संपादन करून राजा सुग्रीव आलाय ना म्हटले. रामरायांना अतिशय आनंद झाला, संतोष वाटला, सुख वाटलं, समाधान वाटलं. परत एकदा कडकडून स्वानंदानं राजा सुग्रीवाला रामरायांनी मिठी मारली, आलिंगन दिलं. लक्ष्मणा लक्ष्मीवंता सुग्रीवा निज विजयार्था, फळे पुष्पे अति उत्तमता, होय अभिषिंचिता श्रीराम. आणि खरोखरच राजा सुग्रीवानं विजय मिळवला, राजा रावणाला धूळ चारली. म्हणून फळ पुष्प अतिशय जी उत्तम आहेत म्हणजे त्याचा अभिषेक लक्ष्मणानं ती फळं फुलं आणून दिली आणि रामरायांनी राजा सुग्रीवावर उधळली, वर्षाव केला किंवा अभिषिंचन केलं. एका जनार्दना शरण झाले सुग्रीव रावण रण, पुढे करील श्री रघुनंदन रणकंदन अवधाराम. अध्याय समाप्तीला आलेले आहे. अध्याय कळसाला आलेला असताना जे कविकर्त्याचं कर्तव्य असतं ते कर्तव्य बजावत असताना रामायणाचे महाकवी शांतीब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात, शरण जातात, त्यांच्या चरणाशी नतमस्तक होतात. आज मी या युद्धकांडातल्या 5व्या अध्यायामध्ये माझ्या जनार्दन स्वामींच्या कृपेनंच सुग्रीवाचं राजा रावणाचं युद्ध कसं झालं याची गोड रामायण कथा लिहू शकलो, श्रोते मंडळी हो तुमच्या समोर सांगू शकलो, मांडू शकलो. आता राजा सुग्रीवाचं राजा रावणाचं युद्ध झालेलं आहे. पुढे स्वतः रामरया राजा रावणाबरोबर युद्ध करतील. ते रणकंदन कसं असेल ही जर कथा तुम्हाला ऐकायची असेल तर आज जशी तुम्ही सावधानतेनं सादरतेनं बहुसंख्य श्रोत्यांनी येऊन ही कथा ऐकली तशाच प्रकारे उद्याही तुम्ही ही रामायणाची कथा गोड मानून घेऊन नित्य नेमानं सादरतेनं हजर राहून कथा श्रवण करावी, लक्ष देऊन ऐकावी. रामायणाची कथा अतिशय गोड आहे, रामायण अतिशय सुंदर आहे, रमणीय कथा आहे. त्यांचा लाभ श्रोते मंडळींनी भाविक भक्तांनी घ्यावा ही विनंती रामायणाचे कविकर्ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज तुम्हा मला करतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे युद्धकांडे एकाकार टिकाया सुग्रीव रावण युद्ध प्रसंग नाम पंचमाध्याय गोड हा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम.
जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम श्री राम जय राम जय जय राम। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका। एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावे। हरी रेव जगत जगदेव हरी हरी तो जगतो नाही भिन्न वपो। यति यशमती परमार्थ गती सनरो भव सागर मुदरती। प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालभ्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामि। श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा। सुकुळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहज रूपा। चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा। शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना। कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती। भवतारकाधर त्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा। अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना। वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा। तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। हेच करीत विनवणी भवबंधनी सोडवावे। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना। श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा। संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा। पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता। जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्रीकृष्णा श्रीविठ्ठला पांडुरंगा भगवंता। जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम।
माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.